नमस्कार, मी वैशाली स्वप्नील कुलकर्णी ITI ठाणे मुलींची येथे स्विंग टेक्नॉलॉजी शिल्पनिर्देशिका म्हणून कार्यरत आहे। माझ्या मागील व्हिडिओमध्ये मी आपल्याला कळीदार कुर्ता कटिंग, ड्राफ्टिंग आणि कटिंग दाखवले होते। आता या व्हिडिओमध्ये मी त्याचं स्टिचिंग दाखवत आहे। तर हे आपला बॅक पार्ट आहे। सर्वप्रथम आपण बॅक पार्टला या कळ्या जोडून घेणार आहोत, साइडच्या कळ्या। कळीची जी स्ट्रेट बाजू आहे ती ठेवून घ्यायची आहे। खेचून बघायची, कळीची जी सरळ बाजू असते ती खेचून बघायची। क्रॉस बाजू असेल ती ताणली जाते, सरळ बाजू असेल ती कमी ताणली जात नाही। असं ठेवून घ्यायचं। तुम्हाला हवं तर असं मार्किंग करून घेऊ शकता। उलट बाजूला हे चॉकचं मार्किंग करून ठेवायचं, जेणेकरून जोडताना चूक होत नाही। अशा प्रकारे आपण मागील पुढील दोन्ही बाजूच्या कळ्या जोडून घेऊया। आता मागील पुढील दोन्ही शोल्डर जोडून घेऊया। शोल्डरला डबल स्टिच करून घेऊ। अशा प्रकारे दोन्ही शोल्डर शिवून झाल्यानंतर या ठिकाणी आपल्याला बाही जोडायची आहे। हा बाहीचा सेंटरचं मार्किंग करून घ्यायचं आहे। सेंटर पीस अशा प्रकारे सेंटरला येईल। इथे आपल्याला काटकोनात फिरवायचे आहे। ही बाही पण आपल्याला काटकोनात अशा प्रकारे फिरवून घ्यायची आहे।
अशा प्रकारे काटकोनात इथे शिवून घ्यायची आहे. एक बाजू झाली. असा हा काटकोन आपला रेडी होऊन जातो. दोन्ही बाजूनी जोडून झालेली आहे. हा काटकोन व्यवस्थित होणंच महत्त्वाचं असतं. आता हे काटकोनात मी दोन्ही बाह्या लावून घेतलेल्या आहेत. दुसऱ्या बाजूची पण बाही अशा प्रकारे लावून घेतलेली आहे. आता या ठिकाणी आपल्याला गजेट पीस जोडायचा आहे. हा आपला काखेमध्ये येणार आहे. म्हणजे मुंडा खोलीच्या जागेवरती जो आपण आकार देतो तो यात दिलेला नाही आहे. सर्व भाग काटकोनात जोडायचे हे मी तुम्हाला ड्राफ्टिंगच्या वेळेस आणि कटिंगच्या वेळेसही दाखवलं होतं. तर हा गजेट पीसही इथे काटकोनात जोडून घ्यायचा आहे. अशा प्रकारे हा जोडला जातो. आता दुसरी बाजू. दोन्ही बाह्यांना दोन्ही बाजूनी लावायला लागतो. हा मागून पुढून टोटल 4 गजेट पीस आपल्याला लावायला लागणार आहे. हा काटकोनात वळवणं महत्त्वाचं असतं. व्यवस्थित काटकोनात तो वळला गेला पाहिजे. आपल्याकडे काही स्क्रूड्रायव्हर वगैरे असेल स्क्रूड्रायव्हर घेऊन असं त्याला व्यवस्थित वळवून घ्यायचं. अशा प्रकारे चारही बाजूला मी गजेट पीस लावून घेतलेले आहेत. 2 उजवीकडे आणि हे 2 डावीकडे. हा फ्रंट पार्ट आहे आपला, हा बॅक पार्ट आहे. आता आपण ही कळी बघाल, ही पुढील भागाच्या 2 कळ्या आहेत या, आणि ही बाहीमध्ये आणि ह्या मागील भागाच्या 2 कळ्या आहेत. आपल्याला हा मागून पुढून पूर्ण आपल्याला दाब शिलाई द्यायची आहे. मागून पुढून एकत्रित दाब शिलाई कशी द्यायची ते दाखवते मी तुम्हाला.
जी बाही जोडली, बाहीपासून मागील भागाकडे जाईल आता. आता ही मागील भागाची करू. मला काही धागा मॅचिंग मिळाला नाही म्हणून आहे त्या धाग्यातच शिवते आहे. तो डार्क आहे धागा, वरून दिसून येतो आहे. ही आपली झाली पुढील बाजूपासून मागील भागापर्यंत पूर्ण अखंड दाबशिलाई. तशीच दाबशिलाई आपल्याला याच्यावर कळीवर आडवी पण द्यायची आहे आणि ह्या गजेट पीसवर पण द्यायची आहे. आधी गजेट पीसवर देऊया.